आज रविवार. ऋतुजाला ऑफिस नव्हतं, पण तिच्या मनात अजिबात विश्रांती नव्हती. ती सकाळी उठली, अंघोळ केली, केस हलकेच बांधले. आईने स्वयंपाकघरातून आवाज दिला, ऋतुजा, नाश्ता करायला. ती हळूच टेबलवर येऊन बसली. आईने गरम गरम नाश्ता तिच्यासमोर ठेवला. बाबा पेपर वाचत होते. सगळं नेहमीसारखंच, पण तिच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं. ती प्लेटमध्ये बघत बसली होती, पण डोक्यात फक्त अभि, त्याचा आवाज, त्याची नजर, कालचा पाऊस. ऋतुजा, बाबांचा आवाज. ती दचकलीच नाही. ऋतुजा, यावेळी थोडं मोठ्याने. ती भानावर आली. हा बाबा, बोला ना. कुठे आहे तुझे लक्ष? बाबा थोडे हसत म्हणाले. इथेच आहे ना. ती जबरदस्ती हसत म्हणाली. पण तिच्या आवाजातली हरवलेली भावना बाबांनी जाणवली. क्षणभर शांतता. मग बाबा गंभीर झाले. ऋतुजा, आम्हाला आता तुझ्या लग्नाचा विचार करावा लागेल. तिच्या हातातला चमचा थांबला. हृदय जोरात धडधडायला लागलं. काय बाबा, आत्ता लगेच नको ना, ती हलक्या आवाजात म्हणाली. बाबांनी पेपर बाजूला ठेवला. तिच्याकडे पाहत शांतपणे म्हणाले, बाळा, तू आता मोठी झाली आहेस आणि एक दिवस आम्हाला हे करावंच लागणार. ही आमची जबाबदारी आहे. ऋतुजाला काहीच सुचत नव्हतं. तिला शब्दच सापडत नव्हते, कारण तिला माहिती होतं बाबांचा लव्ह मॅरेजला स्पष्ट विरोध होता. आणि तिच्या मनात अभि. तिच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. ती पटकन खाली बघू लागली. आईने तिच्याकडे पाहिलं. काय झालं ग? काही नाही, ती कसंबसं म्हणाली, पण आवाज थरथरत होता. तिला समजत नव्हतं हे जे तिच्या मनात चालले ते चुकीचं आहे का, की खरंच ती प्रेमात पडले. ती खूप कन्फ्युजनमध्ये होती. एका बाजूला बाबांचा विश्वास, त्यांचे नियम, आणि दुसऱ्या बाजूला अभि. ती उठली. मी थोडं रूममध्ये जाते. ती आत गेली, दरवाजा बंद केला आणि बेडवर बसताच तिच्या डोळ्यातलं पाणी ओघळलं. हे सगळं इतकं अवघड का आहे, ती स्वतःलाच विचारत होती. ऋतुजा तिच्या रूममध्ये बसलेली, डोळ्यात अजूनही पाणी. मग मन पूर्ण गोंधळलेलं. बाहेर आई सगळं शांतपणे पाहत होती. तिच्या मुलीचं बदललेलं वागणं, तिचं हरवलेलं लक्ष. आईला कळलं होतं काहीतरी आहे आणि ते साधं नाही. बाबा बाहेर गेले. दरवाजा लागल्याचा आवाज आला. आईने हळूच तिला आवाज दिला, ऋतुजा, बाहेर ये जरा, बाबा नाही येत घरात. ऋतुजा हळूच बाहेर आली. डोळे अजूनही लाल. आईसमोर उभी राहिली. आईने तिच्याकडे पाहिलं. हळूच तिच्या डोक्यावर हात ठेवला. सांग बाळा, खरंच सांग, तुझ्या मनात कोण आहे का? तो प्रश्न ऐकताच ऋतुजाचं मन भरून आलं. डोळ्यातलं पाणी थांबलंच नाही. आई, ती रडतच म्हणाली, मलाच माहिती नाही ग, हे काय आहे. पण एवढं नक्की माहिती आहे मला नक्की, की मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. एवढं मात्र नक्कीच आहे. आई शांतपणे ऐकत होती. तिच्या डोळ्यातली काळजी. काय करू आई, मला काहीच कळत नाहीये, तूच सांग ना, ती तिच्या मिठीत शिरत म्हणाली. आईने तिला घट्ट मिठी मारली. तिच्या केसांवरून हात फिरवला. बाळा, ती हलक्या आवाजात म्हणाली, मला सगळं समजतंय, पण तुला बाबांचा स्वभाव माहिती आहे ना. ऋतुजा शांत झाली. डोळ्यातून अश्रू वाहतच होते. बाबा, तुझं मन समजून घेतील असं मला वाटत नाहीये. आईचा आवाज थोडा जड झाला आणि त्यांनी आधीपासूनच सांगितले, तू अशा भानगडीत पडू नकोस, कारण ते तुला लव्ह मॅरेज करू देणार नाहीत. हे ऐकून ऋतुजेच्या चेहऱ्यावरची आशा क्षणात तुटली. म्हणजे मी काय करू आता, ती हळू आवाजात म्हणाली. आईने तिच्या डोळ्यात पाहिलं. कधी कधी आयुष्यात सगळं आपल्या मनासारखं होत नाही, पण निर्णय खूप विचार करून घ्यावे लागतात. ऋतुजा गप्प बसली आणि मनात फक्त एक विचार, अभि. एका बाजूला आईबाबांचा विश्वास आणि दुसऱ्या बाजूला तिचं मन. ती पुन्हा आईच्या मिठीत शिरली, डोळे बंद करून, जणू काही उत्तर शोधत होती. आईने तिच्या डोळ्यात खोल पाहिलं. आवाज शांत पण ठाम, ऋतुजा, मला असं वाटतं तू बाबांच्या मनाविरुद्ध काहीही करू नकोस.
क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. ऋतुजाच्या डोळ्यात पुन्हा पाणी जमा झालं. ती हळू आवाजात म्हणाली, आई मला कळतंय ग, पण माझ्या मनाचं काय? मी एक वेळ बाबांनी सांगितलेल्या मुलाशी लग्न करेल, पण माझं मन. आई गप्प बसली. ऋतुजाचा आवाज आता थरथरत होता. जर मी दुसऱ्या कुणाशी लग्न केलं आणि माझ्या मनात दुसरंच कोणी असेल तर मी त्याच्यासोबत संसार कसा करेन? आईच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. कारण ती प्रश्न फक्त मुलीचा नव्हता, तो तिच्या आयुष्याचा होता. मी रोज खोटं जगणार का? ऋतुजा पुढे म्हणाली. समोर कोणीतरी असेल, पण मनात अजून कोणी, हे योग्य आहे का आई? आई काही क्षण काहीच बोलली नाही. तिने फक्त ऋतुजाचा हात हातात घेतला. बाळा, ती हळू आवाजात म्हणाली, तुझं म्हणणं चुकीचं नाही आहे, पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. ऋतुजाच्या डोळ्यात प्रश्न, मग मी काय करू? आईने दीर्घ श्वास घेतला. कधीकधी 2 गोष्टींपैकी एक निवडावी लागते, मन किंवा कुटुंब. हे ऐकून ऋतुजाचे हृदयाला दडपलं. आणि जर दोन्ही हवे असतील तर? ती हलक्या आवाजात विचारते. आईच्या डोळ्यातलं पाणी आलं. मग त्यासाठी खूप मोठी किंमत द्यावी लागते बाळा. दोघींच्या डोळ्यात अश्रू. शब्द संपले होते, पण भावना अजूनही चालू होत्या. आईने तिच्या डोळ्यात सरळ पाहिलं. ऋतुजा, तू आधी मला सगळं सांग, कोण आहे तो मुलगा? ऋतुजा काही क्षण गप्प बसली. तिचे हात थरथरत होते. मनात अभिचं नाव पण ओठांवर येत नव्हतं. आई, ती हळू आवाजात म्हणाली, तू एकदा बाबांना सांगून बघ ना, कदाचित ते ऐकतील. आईने हलकंसं डोकं हलवलं. मी सांगू शकते बाळा, पण आधी मला तरी कळायला हवं ना, ते कोण आहे, तो काय करतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं. आई थोडी थांबली. त्याचंही तुझ्यावर खरंच प्रेम आहे का? हा प्रश्न ऐकून ऋतुजा पूर्ण थबकली. कारण याच प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं की अभिचं पण तिच्यावर प्रेम आहे का. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती खाली बघत म्हणाली, आई मला काहीच माहीत नाही आहे. आई गोंधळली. म्हणजे काय? मला फक्त एवढंच माहिती आहे की मला तो खूप आवडतो. पण ती थांबली. तिचा आवाज भरून आला. त्याच्या मनात काय आहे मलाच काही माहीत नाही. आई काही क्षण शांत. तिला तिच्या मुलीची अवस्था समजत होती. म्हणजे तू अजून त्याला सांगितलंच नाहीस? ऋतुजाने हळूच मान हलवली. नाही. आणि त्याने? आईने विचारलं. ऋतुजाने डोळे मिटले. अभिचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. त्याचा स्पर्श, त्याची नजर, त्याची काळजी, तो वेगळा आहे आई. कधी खूप जवळ वाटतो आणि कधी खूप दूर. आईच्या चेहऱ्यावर चिंता. बाळा, अशा नात्यांमध्ये सगळ्यात जास्त दुःख होतं जिथे आपल्याला स्वतःलाच कळत नाही आपण कुठे उभे आहोत. ऋतुजाच्या डोळ्यात अश्रू ओघळले. मग मी काय करू आई? ती असहाय्यपणे विचारते. आईने तिचा हात घट्ट पकडला. सगळ्यात आधी स्वतःला विचार, तो खरंच तुझ्यासाठी उभा राहील का? जर वेळ आली तर? ऋतुजाच्या मनात एकच नाव घुमत होतं, अभि. पुढच्या एपिसोडमध्ये ऋतुजा अभिला थेट विचारेल का त्याचे फिलिंग्सबद्दल, की सगळं मनातच ठेवून दूर जायचा निर्णय घेईल? कमेंट करा ऋतुजा कोणता निर्णय घेईल ती. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांनी लाईक करा. ही स्टोरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. टेक केअर.